जे वक्ते आहे त्यांची बोलीभाषा अशीच काहीतरी आहे आणि डीजींनी हा सेशन मुद्दामून जेवणाच्या नंतर ठेवला जेणेकरून तुम्हाला पोट तुमचं आवरायला हवं आणि हसताना ते दुखायला हवं. तर तुम्ही ज्या लोकांनी जास्त जेवण केलं असेल त्यांनी जरा रेडी राहावं. मी तुमच्या आणि त्यांच्या मधात खूप वेळ उभा राहणार नाही आणि मी त्यांची आणि तुमची सांगड घालून द्यायसाठी दिनेश जाधव यांना आमंत्रित करतो की त्यांनी अगदी शॉर्ट इंट्रोडक्शन भास्करराव पेरे पाटलाचं द्यावं. सगळ्यांनी त्यांनी यूट्यूबवर, फेसबुकवर, सगळ्या चॅनल्सवर आपण त्यांना बघितलेलं आहे. मित्रांनो, 25 वर्षाचा लॉंग स्पॅन या माणसाने इतका शॉर्ट करून टाकला की येणारे जे आपले 30-35 मिनिटं आहे ते सुद्धा एक एन्जॉयबल असतील आहे. तो ओव्हर टू दिनेशजी जाधव. नमस्कार. भास्करराव पेरे पाटील हे पाटोदा गाव, औरंगाबादचे रहिवासी, अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या गावाचा विकास आदर्शवत केला आणि त्या विकासामध्ये त्यांनी संपूर्ण भारताला एक मॉडेल ठरवून दिलं की ज्याच्यामधनं प्रत्येक गावाचा कसा विकास होऊ शकतो. या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर आपल्या एक लक्षात येईल अतिशय साधं राहणीमान आणि उच्च विचारसरणी. संतांच्या बोलीभाषेप्रमाणे ऊस डोंगा परी रसन हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, असं हे व्यक्तिमत्व आहे. भास्करराव पेरे पाटलांनी 7वी ड्रॉप असलेले व्यक्तिमत्व आज IAS ट्रेनर आहेत. याच्यावरूनच त्यांच्या हुशारीची आणि बुद्धिमत्तेची आपल्याला जाणीव होती. त्यांनी भारतीय निर्मल ग्राम पुरस्कार गावाला मिळवून दिला. त्यानंतर महाराष्ट्रातील 20-22 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यांचं गाव त्यांनी आदर्शवत असं येथे उभं केलेलं आहे. त्यांच्या बोलण्यामधनं आपल्याला सगळ्या ह्या गोष्टींचा उलगडा होईलच. मी फार वेळ न घेता आपल्याला ही विनंती करतो की भास्करराव पेरे पाटलांना ऐकण्याची आपल्याला सर्वांना उत्सुकता आहेच. आय प्रेझेंट मिस्टर भास्करराव पेरे पाटील फ्रॉम पाटोदा. जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या शाही नगरीमध्ये रोटरी क्लबच्या वतीनं जो स्नेह जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमात आम्हालाही सहभागी करून घेतलं, आमची आठवण केली, तुमच्या सगळ्या मान्यवरांचे दर्शनाची संधी मला दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो. काही लोकांना माझं नाव गाव ऐकलं असेल, कुठं माहीत नसेल, काहीला माहीत नसेल. 1 मिनिटात माझी ओळख सांगतो. भास्कर पेरे माझं नाव आहे. 7वी शिकलेला माणूस आहे जिल्हा परिषदच्या शाळेत. तिकडं काही नापास करीत नाही म्हणून 7वी झालेली आहे. एका खेड्यात जन्मलेला शेतकऱ्याच्या पोटी 25 वर्ष झाले मी त्या ग्रामपंचायतमध्ये काम करतो. 95 पासून. आधी ग्रामपंचायतच नव्हती आम्हाला आणि खूप एक 4000 लोकसंख्येचं गाव आमचं, छोटं गाव. 25 वर्षापासून आम्ही काम करतो, फक्त आमच्याच गावासाठी करतो, इतरांसाठी आम्ही अजून काही केलं नाही. कुणासाठी आम्हाला काही करायचं नाही. आमची ती इच्छा नाही, आमची ती कुवत पण नाही. पण जीवात जीव असेपर्यंत त्याच गावासाठी काहीतरी करत राहायचं ही शेवटची इच्छा आहे. तुमचं काम खूप मोठं आहे. मी आत्ता चर्चा करताना बऱ्याच मेंबरशी गप्पा ओळखी झालेल्या आहे, त्यातून काढलं 4 जणांनी तयार केलं म्हणे रोटरी. जगभरात संस्था, हजारो लाखो लोक त्याचे मेंबर काम करते समाजासाठी. मी ते ऐकत होतो तर मला रोटरी म्हणजे एक प्रति पंढरपूर सारखं वाटत होतं. का पंढरपूरला पण असेच असतं. तिथे पण संत मंडळांनी, ज्ञानदेव नामदेवांनी सुरू केलेली ते परंपरा
पुढे पुढे वाढत गेली. आता लाखो लोक पंढरपूरला येतात आणि जो तुमचा हेतू तोच त्यांचा हेतू आहे. विचाराची आदानप्रदान व्हाव, आपल्यापासून दीन दुबळे गोर गरीब समाजाची काही सेवा व्हाव, या हेतून ते पंढरपूरला जमतात. फक्त फरक तुमचा आणि त्यांचा एवढा मला जाणवला की योगायोगानं तुमच्या कर्तृत्वानं तुमची आर्थिक परिस्थिती बरी आहे, त्यांची गरिबीची आहे. बाकी कार्य शेम आहे. म्हणजे त्यांची इतकी गरिबी आहे की त्यांच्याकडे काहीच नाही आणि एवढी वाईट परिस्थिती आहे. मला सांगण्याचा हेतू माझा वेगळा आहे, फार उशिरा कळन तुम्हाला. ते 11 लाख लोक एकत्र येतात, उघड्यावर संडास बसतात. त्यांचा नाईलाज आहे, ते काय करणार त्याला. ती 10-5 संतांना चालू केलेली परंपरा 11 लाखात गेली, हा त्यांचा दोष नाहीये. याचा अर्थ तो मूळ विचार चांगला आहे आणि तोच विचार तुमच्याकडे आहे. मला अतिशय आनंद झाला. मी मुळात वारकरी संप्रदायात जन्माला माणूस आलेला आहे. जे काम वारकरी संप्रदाय करतं पण यश येत नाही, तेच काम तुम्ही करता. पण तुमच्याकडे यश, ते गावं गोरगरीब लोकांची सेवा चांगल्या पद्धतीने करता आणि तुमच्याकडे लक्ष्मी असल्यामुळे तुम्ही सक्सेस होता. मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो की आयुष्यभर जिंदगीभर तुम्ही ते करत राहो. काय करतो आम्ही, आमच्या इथे काय केलं आम्ही, 4-5 गोष्टीवर काम केलं आम्ही. पिण्याचं पाणी स्वच्छ पाहिजे, वापरलेलं पाणी जमिनीत जिरवलं पाहिजे, फळझाडं लावले पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे गावात आणि मुलाचं शिक्षण चांगलं केलं पाहिजे. संपलं. एवढं जरी काम झालं ना खेड्यापाड्यात तर भारत महासत्ता होईल. इतके सोपे 5 कामं आहे. 2022ला महासत्ता झालं पाहिजे. अब्दुल कलाम साहेबाचं स्वप्न आहे. महासत्ता झालं पाहिजे म्हणजे आम्हाला काही दुसऱ्या देशावर बॉम्ब टाकायचे नाही, आम्हाला कोणाची जमीन घ्यायची नाही. मग महासत्ता करायचं म्हणजे काय करायचं, आमचा देशातला प्रत्येक कुटुंबातला माणूस त्याच्या पायावर उभा राहायला पाहिजे. तो कोणाखाली दबला नाही पाहिजे, तो कर्जबाजारी नाही पाहिजे, तो त्याचं चांगलं जीवन जगला पाहिजे आणि ईश्वराने दिलेलं आयुष्य 100 वर्षाचं तो 100 वर्षच जगला पाहिजे. याच्यासाठी हे आपल्याला काम करायचं आहे. कारण 100 वर्षाचं आयुष्य दिलं. आता किती वर्षावर आलं ते आपलं, किती वर्ष जगतो आपण, 60. आणि ते आम्ही आनंदानं सांगतो की आता आम्ही 60 वर्ष जगतो. माझा साधा प्रश्न आहे, याच्यात काय पाकिस्तानचा हात आहे का? 60 वर्ष म्हणजे 40 वर्ष कशानं कमी झालं आमचं, म्हणजे आम्ही कोण्या प्रगतीकडे चाललो. मग 60तले 40 गेले, नीट लक्षात घ्या, माझी हात जोडून विनंती आहे. तर 60तले 40 जायला काहीच वेळ लागणार नाही आणि 60तले 40 गेल्यावर खाली किती राहते, 20. आणि मुलाचं लग्न कितव्या वर्षी होतं, 21व्या. म्हणजे बगर लग्नाचेच जातील सगळे. आणि जिथं मुलाचं लग्न नाही तर मुलीचं बी नाही ना. म्हणून आपण काम करायचं या 5-6 गोष्टीवर. सगळ्या देशातलं पाणी खराब झालं म्हणून तर महात्मा गांधी खेड्याकडे चला म्हणायचे. खेड्यात का देशाची उन्नती करायची असेल तर खेड्याशिवाय पर्याय नाही, शेतकऱ्याशिवाय पर्याय नाही. कोणतंही मटेरियल तयार होत असलं कोणत्याही सिटीतलं जगातलं, हे माईक आसन, हे डायस आसन, हे खेड्यातच तयार होतं, शेतीतूनच तयार होतं. पुढे त्याचं रंगरूप वेगळं जरी होत असलं पण याचं मूळ आईबाप शेतीचे. म्हणून ते लोक जगले पाहिजे, खेड्यातला माणूस पण जगला पाहिजे. त्यांना आर्थिकच मदतीची गरज आहे असंही माझं म्हणणं नाही आहे, पण चांगले विचार त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. ते अज्ञानी लोक आहे, अडाणी लोक आहे आणि ते हिंमत हारून बसलेले लोक आहे. तुमच्यासारख्या लोकांनी जर त्यांना हिंमत दिली, चांगला विचार दिला की बाबा हो तुम्ही करा, मी तुमच्या पाठीमागं आहे, तर मला असं वाटतं तुमचं स्वप्न तेच पुरं करते ना. अशी ही एक वेगळे कॉम्बिनेशन आहे दोघांचे. आपण करता इथं मी पाहायला आल्यापासून खूप चांगले चांगले लोक आहे, महिला आहे, शिक्षक आहे, डॉक्टर आहे, वकील आहे. आपण सेवा करताच आहे आपल्या आपल्या क्षेत्रात. पण ग्रामीण भाग सुधारल्याशिवाय आपला देश सुधरू शकत नाही किंवा महासत्ता बनू शकत नाही. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की ज्या अर्थी तुम्ही माझ्यासारख्या एका साध्या ग्रामपंचायत सदस्याला बोलवलं,
त्या अर्थी तुमच्या मनात कुठंतरी ती पाल आहे किंवा खेड्यात सुधारलं पाहिजे, खेड्यातले लोक सुधारले पाहिजे, म्हणूनच तुम्ही बोलवलं. नाही तर तुमच्या पायापाशी उभं राहायची माझी लायकी नाही आहे. काय आहे माझ्याकडं? 1 गुंठा जमीन नाही, बकरी नाही, गाय नाही, पैसा नाही, अडका नाही. का आहे? उद्याचं प्रॉब्लेम आहे जगायचा. काही प्रॉपर्टी नाही. देवाचे उपकार आहे, त्यानं मला दिली नाही. मी उपकार म्हणतोय. अजून एक देवाचे उपकार आहे, मला मुलगा नाही. ज्याला आहे त्यानं पाहून घ्या काय चालू आहे. ते रेमंड कपड्यावाला शिंगाने यायचं मालक त्याला घराबाहेर काढून दिलं म्हणे ते पोट्ट्यानं. हा ना, म्हणून मी म्हणतो मला नाही दिलं बरं झालं. देवाचे आणखीन एक उपकार आहे, मला 5 मुली आहेत. 5ही मुलीचे लग्न झाले, ज्याचे त्याच्या घरी आहे. घरात दोघंच आहे. आता 8-8 दिवस बाहेर जातोय मी. आता संध्याकाळी इथे एका गावात आहे, सकाळी अमरावती, उद्या रात्री हिंगोली आहे, परवा सकाळी नांदेड आहे, दुपारून मुंबईला आहे. 8-8 दिवस बाहेर राहतो. घरात दोघंच आहे. घरी काही काम बी नाही ना. म्हातारी एकदा फोन करून विचारते, रात्री चौकशी करते, सकाळी एकदा फोन करते, गोळ्या घेतल्या का, औषध घेतले का. आपण म्हणा हो राहायची खायची सोय चांगली होती, क्लबवाल्याने केली होती. मग ती म्हणते बरं बरं बरं, कपाळाला टपका मारून घेते ती. असा हाय बा आपला माणूस आहे, तिला खात्री होती झाल्या. कारण तिला असं विचारता येत नाही तू हाय का कुचकला म्हणून. 8-8 दिवस बाहेर जातो, जाऊन काय करतो हे तिला माहीत असल्यामुळे ती पण सुखी आहे, मी पण सुखी आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्या देशात काय झालं, एकमेकावर विश्वास राहिला नाही, एकमेकाचे चेहरे समोरासमोर नाही, एकाचं तोंड इकडे, एकाचं तोंड इकडे, एकाचं तोंड इकडे, त्याचा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. कुणाचाच कोणावर विश्वास नाही, हाच सगळा आपल्या देशात मोठं घातकी आहे. आणि दुसऱ्याचं चांगलं व्हावं ही आमची भावना नाही आहे. माझं चांगलं व्हावं इथपर्यंत मला वाटणं ठीक आहे, पण दुसऱ्याचं चांगलं होऊ नये ही जी भावना आहे, मला वाटतं ती अतिशय हलकट माणसाची भावना आहे. प्रत्येक माणसाचं चांगलं झालं पाहिजे ही आमची भावना पाहिजे, आणि तरच आमच्या देशाचं चांगलं होऊ शकतं. सध्या आमचा कोणाचाच कोणावर विश्वास नाही. त्यातल्या त्यात समाज बसला पुढाऱ्याच्या भरोश्यावर. पुढाऱ्याकडून ह्या गोष्टी शक्य मला वाटत नाही. माझा विश्वास उडालेला आहे. काय खरं आहे? अहो 15-15 दिवस ते हटलीत लपून राहिले होते म्हणते. आता 15 दिवस हटलीत लपून राहिलेले मान लोक तुमच्या काय करते आणि तुमच्याकडे कधी येते? किती फरक आहे त्यांच्यातून तुमच्यात. ते लपून राहते हॉटेलमध्ये आणि तुम्ही हॉटेलमधून जाता खेड्याकडे. काय करायचं बाबा तुमच्यासाठी? हाच आहे ना. आणि आम्ही तेच केलं आमच्या इथे. 4 प्रकारचं पाणी आहे माझ्या इथे. साधं पाणी वेगळं, जायकवाडून नेलेलं पाणी वेगळं. आरोचं 20 लिटर पाणी देतो मी एका घराला रोज बाटल. आणि 4थं पाणी माझ्या इथे आहे. अजून मला वाटतं महाराष्ट्रात नाही भारतात कुठं चालू झालं नाही 4थं पाणी. फार सोपन कमी खर्चाचं आहे. सकाळी 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी येतं अख्ख्या गावच्या नळाला सोलरवर. महिला एकदम खुश, डोक्याला ताणच नाही, पाणी तापायचं नाही, लाकडं तोडायचे नाही, वीज चोरायची नाही. आमच्याकडे एवढे गुरुजी पैदा झाले, झाडं तोडू नका झाडं तोडू नका सांगणारे, पण चुलीत काय घाला कोणी सांगतच नाही गुरुजी. यायचा हराम कर चला. मग माझं मत असं आहे, लोकाला शिकत बसू नका, शिकत नका बसू. काय करायचं ते सांगा. हे करू नका ते करू नका. इतके गुरुजी झाले ना गल्लो गल्लीत, सारे गुरुजीच गुरुजी. मी एका ऑफिसमध्ये गेलो, तिथं पाटी लिहिली होती, इथं थुकू नका. मी वाचलं, मग मी इकडे इकडे पाहिलं चौकडं, थुकायचं कुठं? काय व्यवस्थाच नाही. घरी गेलो ग्रामपंचायतमध्ये, ग्रामसेवकाला म्हणलं यार तुमच्या ऑफिसमध्ये असं काय पाटी लिहिते, इथं थुकू नका, थुकायची व्यवस्था करत नाही. ते म्हणे असंच लिहिते दादा. म्हणलं आपल्या गावात असं नाही लिहायचं, इज्जत घालायचा धंदा नाही करायचा. ते म्हणे मग काय लिहायचं? 32 बेसिन बसवले मी गावात गल्लीत रस्त्याला 32. आणि त्या प्रत्येक बेसिनवर काय लिहिलं? इथं थुका. इथं ही इथं थुकू नका हा शहाणपणा काय कामाचं? थुकायचं कुठं मग? म्हणून माझं मत ह्या मताला आलेलं आहे की लोकाला कोल्ड ज्ञान सांगायचं नाही, काय करायचं ते सांगा ना तुम्ही. आणि इतर जगात माझ्या योगायोगानं तुमच्यासारख्याच्या आशीर्वादानं मी आत्तापर्यंत 22 देशात गेलो असन, अभ्यास केला असन, पाहिलं असन.
जगात काय झालं, तिकडं पण माणसं, वाईट माणसं आहे तिकडे, पण त्यांनी काय केलं, त्याला वाईट प्रवृत्तीकडे जाताच येणार नाही अशा स्कीम बनवल्या. त्याच्यामुळे तिथे ज्ञानेश्वर तुकारामाच्या अवलदी पैदा होऊ राहिल्या. हे सत्य आहे. तिथं तुम्ही पहा, तिथे आपल्याकडे जे तार असतो MSCBचा, तिकडे तार नाही, केबल आहे. आकडं कुठं टाकीन? तिकडे रेल्वेचं तिकीट असं आहे, ते रेल्वेच्या सब स्टेशनच्या गेटला लावल्याशी स्टेशनचं गेट उघडत नाही. रेल्वे तर लई लांब राहिली. आमच्याकडे ठोला टीशी दे 100 चाल पुढं. तिकडे त्याने विज्ञानाचा सहारा घेतला. म्हणून आमच्या अब्दुल कलाम साहेबांचं जे स्वप्न होतं, विज्ञानावर भर होता, आणि तुम्हाला ते तुमच्याकडून सहज शक्य आहे. तिकडे हायवेला तोंड करून हॉटेल नाही, गोडाऊन नाही, घरं नाही. हायवे जर असं चालला तर उलट दिशेला तोंड आहे, हॉटेलचं, पेट्रोल पंपचं, घराचं. मग पार्किंग कोण्या बाजूला राहीन? तिकडून राहीन ना. आता आमच्या हायवेला दोन्हीकडून दुकानं असल्यावर पार्किंग कुठं राहीन? मध्येच राहीन ना. हो, आम्ही कुठून जायचं? आमच्याकडे प्रत्येक गोष्ट आणि कोणाला काळजी राहिली नाही. इथं काही इंजिनियर लोक असते, मी त्यांची माफी मागून सांगतो, मी दर साल 1 लाख 4 व्हीलरमध्ये प्रवास करतो, बाकीचा तर वेगळा. रोज हे गावचे ते गाव, कुठं कुठं रात्री बेरात्री, एखाद्या दिवशी रात्री पुलावर लिहिलं राहतो, पुढे कमकुवत पूल आहे, सावधान. आता रात्री 2 वाजता मी काय करू? गाडी डोक्यावर घेऊन जाऊ इकडून काय? मग मला असं म्हणायचं, तो कमकुवत पूल आहे, मग त्या हरामखोर इंजिनियरला माहित बी आहे, मग दुरुस्त कोण करीन? पण ही काय रीत झाली? बरं, 65,000 वन टाइम घेतले पैसे माझ्याकडून गाडीचे, रोडवर चालायचे. आधी वाकडं वळण रस्ता आहे, अनेक गोष्टी कितीतरी. हे बघा, आपल्याला कोणाचं म्हणजे मोजमाप नाही करायचं. जेवढे शेतकरी आत्महत्या करून मरते त्याच्या 10 पट ऑक्सिजननं लोक मरते. मग हे काय दिसत नाही आम्हाला? कसं दिसत नाही? कसं कळ? उगाच मरते ना. त्याला एकच कारणीभूत आहे, रोडची व्यवस्थित नाही, ट्रॅफिक, लोकाला वळण नाही, लोकाला शिस्त नाही. 10 पट 11,000 20,000 दरवर्षी महाराष्ट्रात. देशात ते किती मरते? 4 मिनिटाला 1 मरत म्हणते. मग आम्ही नेमकं काय प्रगती करू राहिलो? आम्ही कोणत्या दिशेने चाललो? म्हणून आम्ही जगाचं सोडून द्या बाबा, आपल्या हातात नाही, आपली कुवत नाही, पण आपल्या गावापुरतं तर करा. म्हणून आम्ही केलं. 4 प्रकारचं पाणी आहे, कचरा उचलायला ट्रॅक्टर आहे, रोज प्रत्येकाच्या घरून कचरा आणतो आम्ही. 2 बकेट दिलेले आहे, प्लास्टिक ठेवायला पिशवी. डोअर टू डोअर आमचे कर्मचारी जाते, कचरा घेऊन येते. ती बाई रस्त्यावर फेकीन का? कसं काय फेकीन? आमचं माणसं घरी जाऊन आणल्यावर. मी गावगाव जातो, लोकांना विचारतो, अरे हे रस्त्यावर लईच कचरा पडला हो. ते म्हणते आमच्या गावच्या बायाले मूर्ख आहे, कुठं टाकून देते. मग बाया कुठं नाही टाकते, तर काय भाजीत टाकून खात्यान का? त्याला करते का? ते उचलेन कोण? कचऱ्याची व्यवस्था चांगली आहे, सांडपाणी चांगलं आहे. 4 प्रकारचं पाणी आहे, पण 400 ग्राम गावात तुम्हाला पाणी दिसायचं नाही. सांडपाण्याची व्यवस्था खूप गरजेची आहे. शौच खड्ड्यात पाणी जिरलं पाहिजे. 90% पाणी आम्ही वेस्ट घालतो रोज. आंघोळीला, कपडे धुवायला, भांडे धुवायला जेवढं पाणी घेतो आम्ही, साधारण 70-75 लिटर पाणी घेतो एवढ्या गोष्टीला. आंघोळीला, कपड्याला, भांडे धुवायला 75 लिटर पैकी 3 लिटर सुद्धा पाणी कामात येत नाही. 72 लिटर वायाला जातं आमचं. बघा तुम्ही, 15 लिटर आंघोळीला घेतलं, आंघोळीला किती चिटकलं? काहीच नाही. भांडे धुवायला 15 लिटर घेतलं, भांड्याला किती चिटकलं? काहीच नाही. कपडे धुवायला घेतलं 25 लिटर, कपड्याला किती चिटकलं? काहीच नाही. मग कोणी म्हणून कपडे घ्या, आम्ही पाणी घ्यायचं नाही का बाबा? पाणी घ्या, वापरणं झाल्यावर जमिनीत जिरवा. एक शोच खड्डा करून ती जिरवा ना. जमिनीत एवढं पाणी फिल्टर करायची ताकद आहे, कोणतं मशीन लावायची गरज नाही ना. आणि रोज किती पाणी चाललंय? एक माणूस जर 60-70 लिटर पाणी वायाला घालीत असेल रोज, हे चाललं काय प्रकार? म्हणून त्याला जमिनीत जिरवायचं.
आम्ही गटारात सोडतो, मच्छर होते, आळ्या होत्या, आणखीन आमचं आरोग्य खराब होतं, दुखणे खराब होते, दुखणे येते. म्हणून त्याला जमिनीत जिरवा. जमिनीत जिरवलं तिथेच लागतं ना त्या गावाला. आता शिर्डीतलं पाणी जर शिर्डीत जिरवलं तर दुसरीकडे जाईन का ते? नाही, इथेच लागेल. आता काय होतं, उन्हात पडल्याने, बाहेर गटारात पडल्याने बाष्पीभवन होतं, वर जाऊन त्याचा काही पाण्याचा पाऊस तयार होतो. पण शिर्डीतून वर गेलेलं पाणी पुन्हा शिर्डीत पडेल याची काय गॅरंटी आहे का पावसाची? ते कोल्हापूरला जाऊन पडलं, ते केरळला जाऊन पडलं. तिकडे का पडलं? तिकडे झाडं आहे म्हणून पडलं. झाडं हे पावसाचं ATM आहे. जिथे झाडं तिथे पाऊस. म्हणून तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं, वृक्ष वल्ले आम्हा सोयरे वनचरे. झाडाला सोयरे म्हणले, अरे गरेला थोडी सोयरे म्हणले. हो, माझी तुम्हाला हात जोडून विनंती, ह्या गोष्टीवर तुम्ही खेड्यापाड्यात जाऊन जे तुमच्या पद्धतीने, पैसा हा महत्वाचा लय मुद्दा नाही आहे त्याच्यात, त्या लोकात ज्ञान देणं, त्या लोकात जागृती करणं, हे काय करायचं बाबा, याची काय गरज आहे बाबा, खूप गरज आहे. संडास बांधा, संडास बांधा. का संडास बांधायची कोणालाच माहित नाही. बरं, सरकारी लोकांनी काय सांगितलं, खेड्यात जाऊन महिलाच्या इज्जतीसाठी संडास बांधायचे म्हणे. एवढा मोठा घोळ झाला, कारण माणसाला वाटलं याच्यातून आपल्याला सूट आहे. अनर्थाचा अनर्थ केला ना. बरं, असं आहे का महिलाला इज्जत आहे माणसाला इज्जत नाही भडव्याला, असं काय आहे का? काय तरी काही सांगत आहे, मग त्याचे परिणाम दुसरे होते ना. संडास हा आरोग्याशी निगडीत आहे. तुम्हाला त्याचं महत्त्व नाही, कारण तुम्ही वर्षानुवर्षे वापरता. मला तुमच्याबद्दलचा तो विषय नाही, पण तुम्हाला का त्याच्यात भाग घ्यायचा ते सांगतो मी. तुम्ही सगळे म्हणून आम्ही ते संडास बांधले, आम्हाला काय शिकवतो? तुम्हाला शिकवायचा विषय नाही. आम्हाला विज्ञानानं एक गोष्ट सिद्ध केली, सांगितली. तुम्ही डॉक्टर लोक आहे इथं, असं म्हणते, माशीला 6 पाय असते आणि ती जर संडासवर बसली तर एका पायाला 6000 जंतू चिटकते, असं म्हणणं आहे. एका पायाला 6000 तर 6 पायाला 36,000. डोळ्यांनी दिसत नाही. आपण एक प्रयोग करू. ती माशी समजा रस्त्यावरून रोडवरून उठली आणि आली ना आमच्या तंदूर रोटीवर म्हणा, पिझ्झावर म्हणा बसली, तर आम्ही काय करतो? खातो का फेकून देतो? हा, खातो, कोणी बी खातो. असं करून टाकू माशीला, झालं. 36,000 जंतू घेऊन आली. किती अज्ञान आहे, कारण आम्ही शिकलो नाही, आम्हाला ते कळलं नाही ना. भले भले गुतले याच्यात. आता आपण एक उलटा प्रयोग करू. एखाद्या माणसाला सांगितलं की बाबा तू काय कर, एक टाचणी घे, टाचणीचं टोक असं थोडंसं बुडव तुझ्या संडासमध्ये स्वतःच्या, आणि ते लाव भाकरीला, आणि मग ती भाकर खाय. खाईन कोणी माणूस? आहे असा माणूस? नाही, खाणारच नाही, कोणीच नाही खाणार. मग आता मला सांगा, टाचणीचं टोक मोठं आहे का 6 पाय मोठे? 6 पायानं आणलं तर खातो, टाचणीनं खात नाही. अज्ञान. इथे एक आणखीन गडबड झाली. टाचणीनं लावलं ते स्वतःच होतं. आता ज्याचं तोंड पाहू नये अशाच बी असू शकतं ते. म्हणून आम्हाला समाजसेवेची गरज आहे. समाजसेवा काय मजा नुसतं दुसऱ्यासाठी नाही, ते करायचं दुसऱ्यासाठी, पण हीच स्वतःचं असतं. जर तुम्हाला ते दुसऱ्याचं खायचं नसन तर त्यांच्याकडे जा, त्यांना विनंती करा, त्यांच्या पाय पडा, बाबा हो इतक्या दिवस खाल्लं, आता बस झालं. आता म्हणून आमचे साने गुरुजी असते, त्यांनी या संतांनी काय सांगितलं, खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम मार पावे, जगी जय ही नातपत दलित तया जाऊन उठ. त्यांचं करा, तेव्हा आमचं चांगलं होईल. गोर गरिबांचं चांगलं केल्याशिवाय, सगळा समाज सुधारल्याशिवाय आम्ही सुखी होऊ शकत नाही. हे घरापासून तर देशापर्यंतचं सूत्र आहे. बायको सुखी, नवरा सुखी.
बायको सुखी नाही तर नवऱ्याच्या बापानं सुख ठेवलं का? शक्यच नाही ना हो, कुठं होऊच शकत नाही. मी म्हणतो सुख सुख जे काय सुखाच्या व्याख्या आहे ईश्वरानं जगानं केलेल्या, ते फक्त बायकोच्या पायापाशीच आहे, दुसरीकडे कुठंच नाही. तुम्ही तिला सुखी ठेवा, सुख तुमच्या पुढे लोटांगण घालीन. आम्ही तिथंच चुकलो. शहरातला आणि खेड्यातला फरक आहे. खेड्यातल्या महिलावर आज भी भयानक अत्याचार आहे. 16 घंटे काम करते महिला, 16 घंटे, सकाळी 5 ते रात्री 10. माणूस 6-7 घंटे भी काम करत नाही. बाई 16 घंटे, माणूस 6 घंटे, तरी तो म्हणतो माझे पाय दुखते, दाब. अन्यायच आहे ना हा. बरं तिला काही सुविधा नाही, आयतं मागतो. काय काही ठिकाणी तर असं आहे 200 रुपये रोजाना बाई जाते आणि त्याच्यातून 25 रुपये तो नवरा घेतो दारू प्यायला. इतके वाईट आहे. आणि त्याच्यातला अज्ञान येतो आणि तो त्याच्यातून बाहेर निघणार नाही. म्हणून समाज सुद्धा बाई, खेड्यातले बाई एकदम बाईपणच राहिलं नाही तिच्या अंगात. जगते म्हणून जगते. फारच वाईट आहे, फारच वाईट आहे. आणि मग प्रगती कसं होईल? चांगले विचार कुठून सुचतील? चांगलं काम कुठून होईल? मग वाद, भांडणं, आत्महत्या, त्याच्यातूनच ते पुढं पुढं होत असतं ना. म्हणून खेड्यातल्या लोकांना शिकवणं खूप गरजेचं आहे. झाडं हा प्रकार खूप महत्त्वाचा आहे. मी अनेक ठिकाणी रोटरीनं खूप झाडं लावले. मी तुमचे मनापासून धन्यवाद करतो. आम्हाला काय शिकवलं? या जगात माणूस जन्माला आल्यावर सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागतं. हे 100% खोटं आहे. या जगात माणूस जन्माला आल्यावर सगळ्यात आधी त्याला ऑक्सिजन लागतो. आई मेली तरी पोरग जगू शकतं, डॉक्टर आहे आता, पण ऑक्सिजन नाही मिळालं तर पोरग जगणार नाही. म्हणजे आईच्या बरोबरी इतका दर्जा आहे ऑक्सिजनला. किती लागतो ऑक्सिजन? 4 झाडाचा लागतो म्हणते एका माणसाला. म्हणजे एखाद्या गावची 10,000 लोकसंख्या असेल तर 40,000 झाडं त्या गावात पाहिजे, गावातल्या गावात. तेव्हा त्यांना मोकळा ऑक्सिजन मिळन. आता त्या गावात मच्छर असते, कुत्रे असते, डुकरं असते, गाढवा असते, त्यांना पण ऑक्सिजन लागतो ना. पण त्यांना झाडं लावता येते का? कोणाला? कुत्र्याला झाडं लावता येत, डुकराला झाडं लावता येत, गाढवाला झाडं लावता येत, आणि आतापर्यंत ज्याने लावलं नाही त्याला दुसरं नाव घ्यायचं नाही. बघा आपल्या देशात मला एक वाटतं, एक नवीन वाद, नवीन एक भानगडी चालू आहे. जाती जातीच्या, पक्षाच्या, उच्च नीचच्या, शिक्षण कमी शिक्षणच्या. मी ह्या मताला आलेलो आहे की आपल्या देशात वाईट काहीच नाही. आमची नजर वाईट आहे. प्रत्येक धर्मात, प्रत्येक माणसात प्रत्येक गुण हे चांगल्या गोष्टी. आम्हाला ती पाहायची गरज आहे. मी खूप लोकांच्या जवळ गेलो म्हणून मला माहिती आहे. रोटरीत गेलो, NSS मध्ये गेलो, श्री श्री रविशंकर गेलो, रामदेव बाबा गेलो, RSSच्या लोकात गेलो, जमाते इस्लाममध्ये गेलो. ज्या नाही त्या संघटना, भाजप पाहिलं, काँग्रेस पाहिलं, राष्ट्रवादी पाहिलं, सगळ्यात चांगल्या गोष्टी आहे. पण आम्ही चांगलं तेवढं घेत नाही, वाईटाचाच विचार करतो. म्हणून प्रॉब्लेम आहे आमचा. प्रत्येकात काही ना काही चांगलं आहे ना हो. कोण म्हणते नाही? आम्ही एकमेकाला चांगला असं म्हणते, खरं खोटं माहीत नाही. आमच्या जायकवाडीच्या तिथे धरणाच्या कडेला बघा, माहिती घ्या तुम्ही, खरं तुम्हाला लवकर माहिती मिळेल. दरवर्षी ठराविक वेळेला तिथे पक्षी येतात बाहेर देशातून. ठराविक दिवशी तितकाच काळ तिथे राहते आणि पुन्हा मायदेशी परत जाते पक्षी. आता येताना मध्ये कशाने येत असते? रस्त्यात कोणी हॉटेलात थांबत असन, कोण नियोजन करीत असन, इथं कसे राहत असते, कसे वापस जात असन. दरवर्षी चमत्कार असा झाला, त्या देशाला माहीत झालं की आमचे पाखरं इथे येऊन राहते, आमचे पक्षी इथं येऊन राहते. हे त्याला माहीत झालं जायकवाडीच्या कडेला. तर त्यांनी आपल्या सरकारशी करार केला की ती जागा राखीव ठेवा, काय लागतं बजेट आमच्याकडून घ्या, पण आमच्या पाखराला तिथं राहून द्या. आणि आम्ही भावाभावात भांडणं करीत असते ना हलकट, जावात भांडणं करीत असते ना हलकट. काय माणसं कसे म्हणावं यायला? कसे माणसं म्हणा? काय येताना काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही आम्ही.
मग काय अडवणी करतो आणि काहून जगवतो? आम्हाला कशासाठी जगवतो कोणालाच कळा ना. पळा 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 पळा, गाडी आली गाडी, कुठं जायचं तर माहित नाही म्हणतो कुठं जायचं. मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो साहेब, आम्ही महात्मा गांधीची जयंती कशी साजरी करतो? 2 ऑक्टोबरला. बाबासाहेब आंबेडकरची 14 एप्रिलला. आणि आपल्या आजीची आहे कोणी वर हात एखादा? कोणालाच माहित नाही. काय गंमत झाली पहा. आम्हाला जवळचं कोण आहे? आजा. वावर कोणा ठेवलं? आज्याना. लग्न कोणा केलं? आज्याना. घर कोणा बांधलं? आज्याना. लक्षात कोण राहिलं? आंबेडकर. काय संबंध आहे आमचा? काय तसा महात्मा गांधीचा आमचा काय संबंध? शिवाजी महाराजाचा आमचा काय संबंध आहे? त्याचं एकच कारण आहे, ते लोक समाजासाठी जगले म्हणून समाजानं आठवणीत ठेवले. आमच्या आज्यानं GST नाही भरली, नगरपालिकेचा टॅक्स नाही भरला, काट्यात माफ केलं. माफ 1 किलो द्यायचं तर 900 ग्रामच दिलं. दुसऱ्याचं हिसकेलं. याला कोण ध्यानात ठेवून आराम करायला? मग आता याच्यातून धडा आम्ही असा घ्यायचा आहे की आम्ही कसं जगायचं? आज्यासारखंच जगायचं आणि मरून जायचं, की राष्ट्रसंतासारखं जगायचं आणि देशाच्या कामाला यायचं? आम्ही शिकायचं ना. तुमची त्याच दिशेनं वाट चाल आहे. तुमच्या ग्रुपचा प्रत्येक मेंबर छानून आलेला आहे तुमच्यात. दुसऱ्याचं हित तुम्हाला जास्त कायम दिसतं. कायम मी खूप संस्था पाहिल्या, पण तुमच्यासारखी संस्था नाही पाहिली. बाकीच्या संस्था कशा आहे, मला कोणाची निंदा नाही करायची, बाकीच्या संस्था कशा आहे, कोणाकडून तरी धन आणते मग संस्था चालली. त्या हा यादी माझ्याजवळ एवढी, मी काय मोगम बोलत नाही. तुमची एकच संस्था अशी आहे की तुम्ही तुमचंच करता, तुमचंच खाता, तुमच्यातूनच लोकांना वाटतं ही संस्था आहे तुमची. लय फरक आहे ना. हो फरक आहे. संस्थेत फरक आहे ना. माझ्याकडे कोण्या संस्थेवाला माणूस आला ना ग्रामपंचायतमध्ये, तर मी त्याला पहिले विचारतो, भाऊ तू काहून करत राहतो? तू काहून घाट्यात चालला? तुझं उत्पन्न काय आहे? मग तो जर सरकारकडून पैसे घेत असला तर मी म्हणत असतो निघ इथून. माझं सरकारकडून 1 रुपया घ्यायचा, 75 पैसे इकडे तिकडे वाटायचे आणि 4 आणे घरी ठेवायचे, असं त्यांचा धंदा आहे. कधी कधी 8 आणे ठेवायचे, असा धंदा आहे. 90% संस्था अशाच आहे. आणि सरकारला त्याच लागत आहे, चांगल्या लोकांना नाही. ते NSSचे कॅम्पचे पोरं कॉलेजचं काम करते, 7 दिवस गावात जाऊन विकास करते. मी खूप NSSच्या कॅम्पला गेलो. 250 मुलं, 200 मुलं 7 दिवस खेड्यात राहायचे. नीट विचार करा, निवासी राहायचे. त्यांचं बजेट किती असावं 7 दिवसाचं खर्चाचं? सरकारने दिलेलं 250 मुलाचं 7 दिवसाचं 50,000. लाज वाटायला पाहिजे याला. 50,000 7 दिवस ती पोरं कशी राहतील? मग त्याच्यात कार्यक्रम, त्याच्यात मंडप, काय 50,000 कुठं जाईल? चहा पाणी तरी होईन का त्याच्यात? म्हणून जिथं करायला पाहिजे तिथे केलं जात नाही, जिथं नाही करायला पाहिजे तिथे चुकीच्या ठिकाणी जातं. म्हणून आपल्या देशात प्रॉब्लेम आहे. तज्ज्ञ खूप आहे, बुद्धिवान खूप आहे आपल्या देशात, पण ती बुद्धी कुठं वापरायची कुठं नाही वापरायची याचा विचार केला जात नाही. आणि आपला मुख्य उद्देश जो म्हणलो मी, इतराला घेऊन चालणं. घेऊन चाला, शेजारी पाजारी, गोर गरीब, आपल्या तालुक्यातले, आपल्या झोपडपट्टीतले, खेड्यातले, शेतकरी, मजूर, यांना घेऊन चालायचा तुम्ही प्रयत्न करा कोणत्या ना कोणत्या हिशोबाने. का नको मला कोणाचं म्हणजे हे ते तुम्ही त्याचा गैरअर्थ काढाल. पण आमच्या तिथे आमच्या पंतप्रधानाने एकदा सफाई कामगाराचे पाय धुतले होते. आता लोक कोणी त्याला म्हणत असेल दाटून नाटकं केले, नाटकं करू काय असो, पण सफाई कामगाराचे पाय धुतले ह्या देशात, अशी बी एक वृत्ती तर देशात आहे ना. आहे ना, नाही कसं केलं पाहिजे. मग आपण आपल्या घरातलं कामगार असेल, आपले मुलं असेल, आपले बायका पोरं असेल, आपण यांच्या संग कसं वर्तन ठेवलं पाहिजे. आत्ता पुण्याला परवा एक घटना घडली, त्या पोराचे वडील वारले, संध्याकाळी सुट्टी झाली, त्या पोरानं प्रेत घरात नाही घेतलं वडिलाचं, ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं रात्री पार्किंगमध्ये. आज 4 दिवस झाले. हा शेजारी विचारते म्हातारा कुठे, म्हातारा कुठे, तर म्हणे फ्रीजमध्ये ठेवलं तिकडं. सकाळी मौत करायची तर हे पहाटीत जाऊन जाळून आलं तिकडून. सोसायटीतले लोक विचारायला लागले किती वाजता अंत्यविधी आहे, किती नाही झाली म्हणे अंत्यविधी. म्हणजे त्याला असं वाटलं रात्रभर इकडे ठेवलं, यांच्या देखत काढलं तर अपमान होईल.
एकटेच गेलं आणि जाळून आलं. ही वृत्ती झाली माणसाची. बाप लोकांचं नातं हे. मग बाप लोकाला विसरत चालला आणि एवढ्या याच्यात तुम्ही जे ओळख नाही पाळख नाही यांच्यासाठी जाता. काही घेणं नाही देणं नाही, त्यांना पोरगी द्यायची नाही, त्यांची सोयरीक करायची नाही, त्यांच्याकडून रिटर्न घ्यायचं नाही, त्यांच्यासाठी तुम्ही काही ना काही तुमच्या आयुष्यातला वेळ आणि पैसा देता. मी मनापासून रोटरीला धन्यवाद देतो. आणि ती तुमची भावना आहे म्हणून माझ्यासारख्याला बोलवलं. माझी काय लायकी आहे? काय आहे माझ्याकडं? ना कोण्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, काय मी PhD घेतली, कशात काय झालो, काय कोर्स केला नाही. आमचे हे बापदादे बसलेले डब्यावाले, यांची अवलाद आम्ही, यांच्यापासून शिकलो काम करायचं. हां, असे लई आहे. सिंधुताई आहेत, कितीतरी लोक आहे हे असे. आणि खरं सांगू तुम्हाला, राग नका येऊन देऊ, जोपर्यंत ही जात जिवंत आहे तोपर्यंत देश चांगला आहे. हे हाय ते काय आहे ते ज्याच्या त्यालाच माहिती. तो आनंद त्यांनाच माहिती आहे, ते सुख त्यांनाच माहिती आहे. ते काहीचे काही सुख आहे ते बाजारात मिळत कोणत्याच मालमध्ये भेटत नाही. ते जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे, ते दुसऱ्याला कळणार नाही. आणि त्याला टिकाऊ सातत्यपणा लागतो. ती एक बाई पहा, तिला नवऱ्यानं तिच्या घराच्या बाहेर हाकलून दिलं. एक लहानशिक लेकरू तिच्या संग घराच्या बाहेर हाकलून दिलं, काहीच दिलं नाही. लहान लेकरू घेऊन हिंडली, खायची पंचायत. तिला रेल्वे स्टेशनवर आणखी पोरं दिसले भीक मागताना. तिने त्यांना बी सांभाळलं. सांभाळता तिच्याजवळ 200, 400, 500 पोरं होत गेले. काय नाव तिचं? तुम्हाला तुमच्या आजीची तरी आठवण आहे का नाव? सिंधुताईचं काहून आहे? काहीतरी जगासाठी चमत्कार येतो. आणि सगळ्यात विशेष म्हणजे ती आपसात लग्न करत नाही त्या पोरापोरीचे. हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. सून दुसरी कोण आणते आणि पोरगी दुसरीकडे देते, त्यांच्यात करत नाही ती. काहीचे काही येणं. मग आम्हाला आमच्या कुटुंबात सुखी राहायला काय प्रॉब्लेम आहे? म्हणून करायचं. आम्ही आमचं ध्येय एकच, आमच्या गावापुरतं करायचं. 42 CCTV कॅमेरे माझ्या इथे थंब बसवलेले आहे. 2 वर्षापूर्वी ऑफिस बांधलं, 125 कोटीचं ऑफिस बांधलं. आदित्य ठाकरे साहेबांना उद्घाटन केलं आणि उद्घाटन फुकट नाही करून घेतलं. म्या उद्घाटनाला आले, पुन्हा 2 कोटी देऊन गेले पुलाला. आम्ही मागितले नव्हते, त्यांनी मनान दिले. सेन्सरचे दरवाजे माझ्या ऑफिसला, माणूस जवळ गेला ऑटोमॅटिक उघडते. 3 दरवाजे उघडल्यावर माझा ग्रामसेवक दिसतो, येशीत बसलेला बोक्याच्या बोक्या. फार सिस्टमॅटिक काम चालतं माझे. आम्ही 2 वर्ष झाले जन्माच्या नोंदी घ्यायचं बंद केलं. म्हणजे जन्माच्या नोंदी ग्रामपंचायतमध्येच घ्यावं लागत्या, दुसरीकडे होत नाही. आम्ही बंद केलं. एक ठराव घेतला का जन्माच्या नोंदी घ्यायच्या नाही. ग्रामसेवक एवढा घाबरला, तो म्हणे साहेब हे बेकायदेशीर आहे, नोंदी घ्यायच लागत आहे. म्हणलं मी नाही घ्यायचो. तो म्हणे असं कसं? म्हणलं मी जन्माच्या नोंदी घेणार आहे, फक्त ज्यांच्या लग्नाच्या नोंदी आहेत त्यांच्याच पोराचे घेईन. हे अनाधिकृत काट्टे मी नाही लिहायचो. म्हणले कुठून आणले? 100% लोक लग्नाच्या नोंदी करू राहिले, आदिवासी बी करू राहिले. आमच्या इथे एक पद्धत आहे, ज्या माणसाकडे जी प्रॉपर्टी असन ती न विचारता त्याच्या बायकोचं नाव त्याच्यात टाकून द्यायचं आहे. त्याच्यामुळं लग्न झालं की पहिल्या दिवशी ती मालकीन होती ना. माझ्या इथे जेवढी प्रॉपर्टी आहे दोघांची जॉईंट आहे. नवरा मेला जर कदाचित तर नवऱ्याला आळा देतो बायको. आता कोणी बाई नवस करीत असेल, जाय बाबा तू मला राहून दे एकटीला, तर तो भागेला. महिला लई सुखी आहे माझ्या इथे. महिला भयानक सुखी, भयानक. आणि लई काळजी घेतली आम्ही. काय झालं, माझं गाव 15 वर्षापूर्वी हागणदारी मुक्त झालेलं आहे, सरकारच्या पैशांनी नाही. माझ्या गावाच्या लोकांनी 5-5 हजार रुपये कर्ज काढलं होतं बँकेचं. कर्ज काढून संडास मुक्त होणारं गाव आणि 12,000 घेऊन बाहेर जाणारं गाव, किती फरक आहे? लय फरक आहे ना. माझ्या इथल्या महिलांनी लय काळजी घेतली, म्हणून आम्ही सगळ्या सोयी महिलांसाठी केल्या. पापड करून देतो, शेवाय करून देतो, डाळी करून देतो, मसाले काढून देतो, बटाटे चिप्स करून देतो. 4,000 रुपये सरासरी टॅक्स आहे माझा. हे सगळ्या गोष्टी फ्री आहे त्याच्यात. आता ट्रॅक्टर घेतला मी 17 लाखाला मोठा, दुसरा 50% पैशात शेती करू राहिलो गावची. अर्धेच पैसे भरा, ट्रॅक्टर घेऊन जा. सरकार कवा मदत देईन नाही देईन, जागेवर आहे डायरेक्ट. होऊ शकतं हे, काही प्रॉब्लेम नाही ना. आम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि तरी माझी ग्रामपंचायत नफ्यात आहे. एवढं होऊन घाट्यात नाही चालली आमची ग्रामपंचायत.
माझं गाव हागणदारी मुक्त झालं. 2 महिला अशा रस्त्याने चालल्या होत्या गप्पा मारीत तिकडे तोंड करून. मी माझ्या कामाला पाठीमागे चाललो होतो त्यांच्या असे. त्या दोघी आपसात गप्पा करत होत्या. एक बाई दुसऱ्या बाईला म्हणे तू कुठं गावाला गेलती का? ती म्हणे इथंच होते. ती दुसरी तिला म्हणे तू कुठं गावाला गेलती का? ती म्हणे मी इथंच होते. अरे मी म्हणलं दोघी गावातच होत्या, मग असं काय विचारू राहिलं गावाला गेलती का गावाला गेलती का? मला शंका आले, विचार करू राहिलो काय सुचना. पण ग्रामपंचायत लोक जाईपर्यंत मला तो सापडला तो फाल्ट. ते काय झालं त्या बाहेर भेटायच्या ना, ते बंद झालं त्यांचं. मग शिक्कामोर्तब झालं का म्हणलं गाव हागणदारी मुक्त झालं आपलं. ग्रामसेवकाला म्हणलं गाव हागणदारी मुक्त झालं, याच्यावर शिक्कामोर्तब झाला, बायाला भेटाना. पण याचा अर्थ अन्याय झाला म्हणलं का त्या दोघी भेटल्या पाहिजे ना, त्यांचं निमित्त काय आता भेटायचं. मग म्हणे काय करता? मग मी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 4 कोपऱ्याला 4 मोठाले हौद बांधले 20 बाय 20चे. 10 15 दगड टाकले तिथे. 24 तास पाणी आहे तिथे. आणि महिलाला सांगितलं दुपारी इथे येऊन धुणं धुजा, गप्पा मारी जा तुम्ही. म्हणजे त्यांचं हित आपण जपलं पाहिजे ना. एका बाजूनं बिघडत, एका बाजूनं काळजी बी तुम्ही आईसारखी घेतली पाहिजे. माझ्यातल्या महिला 1 तारखेला 1 एप्रिलला टॅक्स भरते सगळ्या. मी 4-5 वर्ष झाले नवीन पद्धत चालू केली माझ्या इथे. जो पहिली पावती फाडीन 1 एप्रिलला, पहिली 1 नंबरची, त्याच्या हाताने 15 ऑगस्टचे झेंडावंदन करतो. मी नाही करीत. दुसरी पावती फाडीन त्याच्या हाताने 26 जानेवारी, तिसऱ्या पावतीवाल्याला 1 मे, चौथ्या पावतीवाल्याला 17 सप्टेंबर. लोक असे ढकली ते पुढं पावती फाडायला, मला जाऊ दे म्हणते. म्हणजे याचा अर्थ समाज चांगला आहे ना, समाजाची नाडी ओळखा ना, त्याला काय लागतं ते पहा ना. आपलं काय होतं, मला काय लागत याचा विचार करतो, मग आम्ही फेल जातो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आम्ही साहेबाचं आगमन झालेलं आहे, आपण एकदा स्वागत करू. आणि योगायोगाने साहेब पण माझ्या आनंद साहेब पण माझ्या गावाला येऊन गेलेलं आहे. माझं भाग्य आहे. असे खूप लोक भेटले, माझी लायकी नसताना माझ्या आयुष्यात भेटले. काही लोक साहेबासंग फोटो काढायला तरसत असतील. महा फोटो कधी कोणाला दासू नये असा महा थोबड आहे, तरी साहेबाने मला जवळ घेतलं. याच्यापेक्षा काय पाहिजे हो जीवनात? माणसाचं काय पाहिजे? काय पाहिजे? काय लागत नाही माणसाला. म्हणून माझी विनंती आहे की माझा वेळ संपला. मी 2च मिनिटात एक उदाहरण सांगतो आणि आठवतो. मी कितवी शिकलेला आहे म्हणलं? 7वी. माझी बायको माझ्यापेक्षा 7 वर्गानं माग आहे. लय मजा आहे दोघात. 40 वर्ष झाली आमची युती आहे. माझ्या बायको एवढी साधी भोळी आहे का कोणासारखी आहे सांगायला बी नाही कोणी. तिच्यासारखी तीच आहे. पहिले तिला काहीच कळत नव्हतं. माचीस नाही, टावेल नाही, स्वयंपाक येत नव्हता. आमच्या भावाने आईनं शिकवलं. आता 20 वर्षात ती शिकली. आता आम्हाला शिकवते, असं करा तसं करा तसं करा. 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक स्वाध्याय परिवारचे लोक आमच्या गावात काम करत होते. झाडं लावणं, शौच खड्डे, पांडुरंग शास्त्रीचं प्रवचन कॅसेट ऐकवणं. ते गावात आले आणि आम्हाला बोलवलं. म्हणे सरपंच आज कार्यक्रम आहे, संध्याकाळी तुम्ही या मंदिरापाशी. म्हणलं ठीक आहे बाबा. मी गेलो तिथे. नाही जोडीने या म्हणे, घरच्याला घेऊन या. मग घरच्याला घेऊन गेलो. मला वाटलं कॅसेट ऐकायची आणि जायचं. तिथं कॅसेटला उशीर होता. त्या ताई म्हणे उशीर आहे अर्ध्या तास कार्यक्रमाला, आपण खेळ खेळू एक, तोपर्यंत मनोरंजन. म्हणलं खेळा भाऊ. काय खेळ आहे? म्हणे जोडीचा खेळ. आणि जोडीचा खेळ म्हणल्यावर मग माझ्या अंगाला काटा आला. आपला जोडीदार तर हे असा, याच्या संग खेळ खेळायचा गल्लीत. तिला पहिली बार गावात नेलं होतं मी. आणि म्हणलं आता गावात बेइज्जत होईल ना आपली. इतके दिवस झाकली मूठ होती घरात, आता सगळ्या गावात उघडं होईल. त्या ताईला म्हणलं काय खेळ आहे समजून सांगा आम्हाला बाबा, आता तिथून सुटका नाही. ती ताई म्हणे सगळ्या महिलाला लक्ष्मी म्हणते, पुरुषाला नारायण म्हणते. लक्ष्मी एका बाजूनं बसन, नारायण एका बाजूनं बसन म्हणे. लक्ष्मीला 3 प्रश्न विचारू कानात, तिनं उत्तर द्यायचं कानात. तेच 3 प्रश्न पुरुषाला विचारू म्हणे नारायणाला, तेच त्यांना उत्तर द्यायचं कानात. दोघांचं उत्तर सेम आलं पाहिजे. वेगळं उत्तर आलं तर मार्क पडायचे नाही. उत्तर चूक सांगा का बरोबर सांगा, पण दोघांना एक सांगायचं. म्हणजे उदाहरणार्थ बाईला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण,
बाईने सांगितलं उद्धव ठाकरे साहेब. माणसाला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, याने सांगितलं नरेंद्र मोदी साहेब. तर उत्तर चुकलं. आणि दोघांना सांगितलं लालू प्रसाद यादव. तर उत्तर बरोबर आहे, 10 पैकी 10. तर खेळाचा नियम असा होता. सगळ्या महिलाला प्रश्न विचारले, माझ्या बायकोला बी विचारलं. तिच्या बिचारीनं तिचे उत्तर देऊन टाकले, काय तिला सुचलं ते. मला विचारले तेच 3 प्रश्न जे तिला विचारले होते ते. त्याच्यातला पहिला प्रश्न असा होता की तुमच्या 4 नंबरच्या मुलीची जन्मतारीख काय. मला मुली असल्यामुळे ते विचारलं. मला माहित होतं 1/1/88 माझ्या 4 नंबरच्या मुलीची तारीख आहे. आता सांगायचं पण खेळाचा नियम काय आहे, सारखं आलं पाहिजे ना. 1/1/88 म्हणजे जानेवारीत, म्हणजे पुसाच्या महिन्यात. म्हणलं ही जर म्हणली असली पुसाच्या महिन्यात झाली तर उत्तर चुकलं ना. ही म्हणली सक्रातीच्या आधी 15 दिवस झाली तर आपलं तेच उत्तर आलं पाहिजे ना. तर मार्क पडेल, नाही तर पडणार नाही ना. अडचण अशी झाली, तारीख माहीत असून सांगता येईना ना. मग मी विचार केला थोडं डोक्यावर बर्फ ठेवून, आणि मी उत्तर दिलं रोटरीवाल्यांनो. मी म्हणलं मला काय माहित नाही भाऊ. 10 पैकी 10 पडले त्याला. वास्तविक पाहता 1/1/88 ही तारीख मला माहीत असून देखील मी सांगितली नाही. कारण मला माझ्या जोडीदाराला घेऊन चालायचं होतं, मला त्या खेळात जितायचं होतं. त्या दिवशी मी एक गोष्ट महत्वाची शिकलो जीवनात. खेळ बारीक होता, साधा होता, पण मला शिकायला खूप कारणीभूत ठरला. या जगात तुमच्यापाशी किती पैसा आहे काही किंमत नाही. या जगात तुमच्या अंगात किती ताकद आहे काही किंमत नाही. या जगात किती अक्कल आहे तुमच्यापाशी काही किंमत नाही. मग कशाला किंमत आहे? तुम्हाला किती जणाला घेऊन चालता येतं त्याच्यावर तुमच्या अक्कलीची पैशाची किंमत आहे, नाही तर काय उपयोग नाही. ज्या पद्धतीने रोटरी इतराला गोरगरिबाला घेऊन चालण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्या पद्धतीने नाम समाजाला घेऊन चालण्याचा प्रयत्न करीत आहे, या दोन्ही संस्थाला, दोन्ही महामानवातल्या यांच्या लोकाला, यांच्या कार्यकर्त्याला मी मनापासून दंडवत करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.